ये समर्पण गीत पूरे कर रहा है अपने सृजन के 150 वर्ष। हमारे राष्ट्रगीत वंदे मातरम के 150 साल होने जा रहे हैं। ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಚಳುವಳಿಗೆ ಶಕ್ತಿ ತುಂಬಿದ್ದ ವಂದೇ ಮಾತರಂ ಗೀತೆಯನ್ನ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧೀಜಿಯವರು ತಮ್ಮ ಪತ್ರಿಕೆಯಲ್ಲಿ ಹೊಗಳಿದ್ರು. ಆದರೆ ಮಾಜಿ ಪ್ರಧಾನಿ ಜವಾಹರ್ಲಾಲ್ ನೆಹರು ಅವರು ಮುಸ್ಲಿಂ ಲೀಗ್ ವಿರುದ್ಧ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಗೀತೆಯನ್ನ ಸಮರ್ಥನೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿಲ್ಲ. ದೇಶದ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯದ ಬಲಿದಾನ ಮಂತ್ರವಾಗಿದ್ದ ವಂದೇ ಮಾತರಂ ಬುದ್ಧಿವಂತಿಕೆಯಿಂದ ಬಳಸಿಕೊಂಡ್ರೆ ಅದು ಭವಿಷ್ಯಕ್ಕೆ ಯುವ ಪೀಳಿಗೆಗೆ ಸ್ಫೂರ್ತಿಯಾಗುತ್ತೆ ಅಂತ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಲೋಕಸಭೆಯಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಸಂಸತ್ತಿನ ಚಳಿಗಾಲದ ಅಧಿವೇಶನ 2025ರಲ್ಲಿ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ತಮ್ಮ ಲೋಕಸಭಾ ಭಾಷಣದಲ್ಲಿ ವಂದೇ ಭಾರತ್ ಹಾಡಿನ 150ನೇ ವಾರ್ಷಿಕೋತ್ಸವದ ಬಗ್ಗೆ ಮಾತನಾಡಿದರು. ಆ ಚರ್ಚೆ ವೇಳೆ ತಮ್ಮ ಭಾಷಣದಲ್ಲಿ ಶ್ಲಾಘಿಸಿದ್ರು. ಈ ಚರ್ಚೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಹಾಗೆ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷದ ನಡುವಿನ ಸೈದ್ಧಾಂತಿಕ ಚರ್ಚೆಗೆ ಇಂಧನ ತುಂಬೋ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ ಅಂತಾನೆ ಹೇಳಲಾಗ್ತಾ ಇದೆ. ವಂದೇ ಮಾತರಂ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಚಳುವಳಿ ಟೈಮ್ನಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚು ಹಾಡಿದ ಹಾಡುಗಳಲ್ಲಿ ಒಂದಾಗಿದೆ. ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧಿ ಸಾವಿರಾರು ವರ್ಷಗಳಿಂದ ಭಾರತದ ರಕ್ತ ಪ್ರವಾಹದಲ್ಲಿ ವಾಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ ಚಿಂತನೆಯನ್ನ ಪುನರುಜ್ಜೀವನಗೊಳಿಸಿದ್ರು. ಅವರು ಕೂಡ ತಮ್ಮ ಪತ್ರಿಕೆಯಲ್ಲಿ ವಂದೇ ಮಾತರಂ ಅನ್ನ ಶ್ಲಾಘಿಸಿದ್ರು. ಆದ್ರೆ ಈ ಕೆಲಸ ನೆಹರು ಅವರು ಮಾಡಲಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯದ ನಂತರ ವಂದೇ ಮಾತರಂ ಗೀತೆಗೆ ಯಾರು ದ್ರೋಹ ಬಗೆದ್ರು ಅಂತ ಸಂಸತ್ನಲ್ಲಿ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡಿದ್ರು. ಕೆಲವರು ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಗೀತೆಗೆ ದ್ರೋಹ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಪಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಈ ಗೀತೆಗೆ ಮುಸ್ಲಿಂ ಲೀಗ್ನ ವಿರೋಧ ಆಯಿತು. ರಾಷ್ಟ್ರವನ್ನ ಒಗ್ಗೂಡಿಸಿದ್ದ ಈ ವಂದೇ ಮಾತರಂ ಹಾಡು ಮಹತ್ವದ ಪಾತ್ರ ನಿರ್ವಹಿಸಿತ್ತು. ಅಂದಿನಿಂದ ರಾಷ್ಟ್ರಕ್ಕೆ ಸ್ಫೂರ್ತಿ ನೀಡ್ತಾಲೇ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಹಾಗೆ ಇಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ನಾಯಕತ್ವ ಮತ್ತೆ ವಿರೋಧ ಇಲ್ಲ. ವಂದೇ ಮಾತರಂಗೆ 150 ವರ್ಷ ಆಗಿದೆ. ಅದರ ಋಣವನ್ನ ಸಾಮೂಹಿಕವಾಗಿ ಶ್ಲಾಘನೆ ಮಾಡೋದಕ್ಕೆ, ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ನಾವಿಲ್ಲಿದ್ದೀವಿ. ಇದೊಂದು ಪವಿತ್ರ ಸಂದರ್ಭಕ್ಕಾಗಿ ನಾವಿಲ್ಲಿ ಸೇರಿದ್ದೀವಿ ಅಂತ ಬಣ್ಣಿಸಿದ್ರು. आदरणीय अध्यक्ष महोदय, मैं आपका और सदन के सभी माननीय सदस्यों का हृदय से आभार व्यक्त करता हूं कि हमने इस महत्वपूर्ण अवसर पर एक सामूहिक चर्चा का रास्ता चुना है, जिस मंत्र ने, जिस जयघोष ने देश की आजादी के आंदोलन को ऊर्जा दी थी, प्रेरणा दी थी, त्याग और तपस्या का मार्ग दिखाया था, उस वंदे मातरम का पुण्य स्मरण करना इस सदन में हम सबका ये बहुत बड़ा सौभाग्य है और हमारे लिए गर्व की बात है कि वंदे मातरम के 150 वर्ष निमित्त इस ऐतिहासिक अवसर के हम साक्षी बन रहे हैं। एक ऐसा कालखंड जो हमारे सामने इतिहास की अनगिनत घटनाओं को अपने सामने लेकर के आता है। ये चर्चा सदन की प्रतिबद्धता को तो प्रकट करेगी, लेकिन आने वाली पीढ़ियों के लिए भी, दर पीढ़ी के लिए भी ये शिक्षा का कारण बन सकती है अगर हम सब मिलकर के इसका सदुपयोग करें तो। आदरणीय अध्यक्ष जी, एक ऐसा कालखंड है जब इतिहास के कई प्रेरक अध्याय फिर से हमारे सामने उजागर हुए हैं। अभी अभी हमने हमारे संविधान के 75 वर्ष गौरवपूर्व मनाए हैं। आज देश सरदार वल्लभ भाई पटेल की और भगवान बिरसा मुंडा की 150वीं जयंती भी मना रहा है और अभी अभी हमने गुरु तेग बहादुर के 350वां बलिदान दिवस भी मनाया और आज हम वंदे मातरम की
150 वर्ष निमित्त सदन की एक सामूहिक ऊर्जा को उसकी अनुभूति करने का प्रयास कर रहे हैं। वंदे मातरम 150 वर्ष की यात्रा अनेक पड़ावों से गुजरी है, लेकिन आदरणीय अध्यक्ष जी, वंदे मातरम का जब 50 वर्ष हुए तब देश गुलामी में जीने के लिए मजबूर था और वंदे मातरम के 100 साल हुए तब देश आपातकाल की जंजीरों में जकड़ा हुआ था। जब वंदे मातरम 100 साल के अत्यंत उत्तम पर्व था, तब भारत के संविधान का गला घोंट दिया गया था। जब वंदे मातरम 100 साल का हुआ, तब देशभक्ति के लिए जीने मरने वाले लोगों को जेल के सलाखों के पीछे बंद कर दिया गया था। जिस वंदे मातरम के गीत ने देश को आजादी की ऊर्जा दी थी, उसके जब 100 साल हुए तो दुर्भाग्य से एक काला कालखंड हमारे इतिहास में उजागर हो गया। हम लोकतंत्र के गिरोह में थे। आदरणीय अध्यक्ष जी, 150 वर्ष उस महान अध्याय को, उस गौरव को पुनः स्थापित करने का अवसर है और मैं मानता हूं सदन ने भी और देश ने भी इस अवसर को जाने नहीं देना चाहिए। यही वंदे मातरम है जिसने 1947 में देश को आजादी दिलाई। स्वतंत्रता संग्राम का भावात्मक नेतृत्व इस वंदे मातरम के जयघोष में था। वंदे 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 वंदे